नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे उज्ज्वला होम स्टाईल कुकिंग या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही सर्वांनी मी 2-3 रेसिपी टाकल्या तर त्या रेसिपींना खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. सर्वांनी आपल्या छान छान रेसिपींना जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब शेजारी घंटी हे बटन आहे, घंटी या बटनवरती दाबून ऑल ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आपण छान अशा पोळ्यांपासून बनवलेल्या चुरम्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या रेसिपीमध्ये आपण शिल्लक राहिलेल्या पोळ्यांचा चुरमा कसा बनवायचा तोच बघणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेले आहे पाच पोळ्या. तर त्यासाठी मी काय साहित्य घेतलेलं आहे: कोथिंबीर, मिरची आणि शेंगदाणे. तर हे मिक्सरच्या भांड्यात आपण दळून घेणार आहोत. त्यासाठी मी घेतलेलं आहे मीठ, हळद आणि आता मी पोळ्या चुरून घेणार आहे. सर्वप्रथम आपण हाताच्या साहाय्याने चुरून घेणार आहोत आणि त्यानंतर आता अशा पद्धतीने पोळ्या माझ्या चुरून झालेल्या आहे. तर आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आता व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात टाकून थोड्या पोळ्या घेऊन सर्व पोळ्यांचा चुरमा दळून घ्यायचा. त्यानंतर मी टाकलेलं आहे कढईत तेल. त्यात टाकते मी हिंग, त्यात टाकली मोहरी. व्यवस्थित हिंग तळून द्यायचा, मोहरी तडतडून द्यायची. त्यानंतर मी टाकते त्यात कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर मी दळलेले आपले शेंगदाणे, कोथिंबीर आणि मिरची त्यात व्यवस्थित परतून घेणार आहे. आपण चटणी बनवतो त्या पद्धतीत व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर त्यात मीठ टाकायचं आणि जो चुरमा केलेला आहे त्याला थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा. खूप पाणी पण नाही लावायचं, थोडं पाणी लावून घ्यायचं. अगदी आपण पोहे भिजवतो त्यापेक्षा कमी. तर आता व्यवस्थित परत एकदा सगळं मिश्रण व्यवस्थित हालून घ्यायचं. त्यानंतर मी टाकते त्यात चुरमा. सगळा चुरमा व्यवस्थित कढईत टाकून घेतला. त्यानंतर व्यवस्थित हालून घ्यायचं सगळा. पूर्णपणे हलवून घेतल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र होतं. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चुरमा झालेला आहे. तर मी आता 5 मिनिटासाठी त्यावर झाकण ठेवणार आहे. एक वाफ भरून घेणार आहे. त्यानंतर आपण झाकण काढूया. झाकण काढल्यानंतर परत मी व्यवस्थित हलवून घेतला. पूर्ण व्यवस्थित हलवून घेतला. अशा प्रकारे चुरमा बनवून झालेला आहे. तर माझी चुरम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा.
परत भेटू अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.